श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम गोष्ट आपले मनापासून स्वागत आहे आपल्या या स्वामींच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। खास करून त्या लोकांसाठी जे लोक स्वामींवरती विश्वास करतात, ज्या लोकांना परमेश्वरावरती विश्वास आहे, त्या लोकांसाठी खास करून ही व्हिडिओ आजची बनवली गेलेली आहे। पण ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत बघून घ्या, कारण की ही व्हिडिओ तुमच्यासाठी फारच महत्त्वाची ठरणार आहे, फारच लाभदायक ठरणार आहे। तुम्ही ही व्हिडिओ बघून नक्कीच नशीबवान ठराल, नक्कीच भाग्यवंत ठराल। फक्त ह्या गोष्टींवरती लक्ष द्यायचं आहे। या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला आयुष्यातले प्रत्येक सुख मिळतील, तुमची सर्वात मोठी इच्छा सुद्धा पूर्ण होईल, मनातली इच्छा सुद्धा पूर्ण होईल। फक्त विश्वास करत असशील तर शेवटपर्यंत बघून घे। आणि आपल्या या चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेव, कारण आमची व्हिडिओ ही सर्वप्रथम तुला पाहता येईल। आणि सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपला हा चॅनल तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्त्वाचा आहे, कारण की बऱ्याच स्वामी भक्तांचे आयुष्य बदलून टाकले या चॅनलनी। बऱ्याच स्वामी भक्तांनी माझ्यापर्यंत संपर्क साधून मला सांगितले आहे की जो संदेश आहे त्यांनी माझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलेले आहे। खरं तर परमेश्वरांच्या शब्दांमध्येच एवढी ताकद आहे की ते तुमचे कोणतेही आयुष्य बदलू शकतात। कितीही खचून गेलेला माणूस त्याला त्या अंधारातून बाहेर काढू शकतात। एवढी ताकद आपल्या परमेश्वरांच्या शब्दावरती आहे। फक्त तुम्हाला ते शब्द लक्षात घ्यायचे आहेत, त्या शब्दांना आपल्या आयुष्यामध्ये उतरवायचे आहेत, आपल्या आयुष्यामध्ये आणायचे आहेत। आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात होणारा गंमत तुम्ही पाहाल। त्यानंतर तुमच्या आयुष्यात जे काही होईल त्या आयुष्यात तुमचे चांगलेच घडणार। आणि हे शब्द माझा आहे की परमेश्वर हे प्रत्येक लोकांची साथ देतात, फक्त त्यासाठी त्यांचं ऐकणं महत्त्वाचं आहे। आणि ते सर्व काही आपल्या चॅनलवरती मिळणार आहे, म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि आपलं मेन मुद्दा ऐकण्यापूर्वी परमेश्वरांनी सर्वात पहिली सांगितलेली गोष्ट, ती गोष्ट सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ज्या गोष्टीमुळे आपले पूर्णपणे आयुष्य बदलू शकते। आपल्या आयुष्यामधले प्रत्येक आपल्या चुकीला माफी मिळू शकते, आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गुन्ह्याला माफी मिळू शकते, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येक सुख मिळू शकतात। यासाठी माणसाने काय करावे? खरं तर या गोष्टीसाठी मी मागच्या एका महिन्यापासून विचार करतोय आणि त्याला आता स्वतः आचरणात आणतोय। आणि त्या गोष्टीसाठी म्हणजे ती एका प्रकारची मोहीम राबवली जाणार आहे। आणि या गोष्टीबद्दल मी गेल्या 4-5 आठवड्यापासून बोलतोय आणि बऱ्याच लोकांनी या गोष्टीसाठी थोडेफार मदत सुद्धा केलेली आहे। तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया। परमेश्वरांनी सर्वात प्रथम सांगून ठेवलेले, जर आज तुमचे कर्म चांगले घडवलं तर तुमचे भविष्य चांगले जाईल। जर आज तुमचे दिवस वाईट जात असतील तर एवढे लक्षात ठेवा, तुमचे जे भूतकाळ आहे ते खूपच तुम्ही वाईट कर्मांनी केलेले आहे, त्यात तुम्ही वाईट कर्म केलेले आहेत, म्हणून तुम्हाला आत्ताचा भविष्य, आत्ताचा जो प्रेझेंट काळ आहे तो तुमचा एकदम बेकार चाललेला आहे। तर त्यासाठी फक्त तुम्हाला एवढेच करायचे, आत्ताचे कर्म चांगले ठेवायचे, पुढचे आयुष्य आपोआप चांगले होईल। आणि फक्त एवढेच सांगतो, आयुष्यामध्ये एवढेच काम करा, दान धर्माचं काम करा, त्यातल्या त्यात अन्नदानाचं काम करा। त्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कसा पैसा लाभतोय, तुमच्या आयुष्यात तुम्हाला कसा सुख मिळतोय, हे सर्व तुम्ही पाहाल। आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी तुमच्या चरणात येतील, आयुष्यातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळेल। आता आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया। आता सध्याच्या वेळेत त्यांच्या पालकांना किंवा आई वडिलांना रोजगार न मिळाल्यामुळे ती छोटी छोटी चिमुकले पुरे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी उपाशी पाहिलेत। ती मोठी माणसे मी स्वतःच्या डोळ्यांनी उपाशी पाहिलेत, त्यांची परिस्थिती मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे। हातावरती काटा, हृदयाचे ठोके चुकवतात आणि डोळ्यातून पाणी निघतात, अशी परिस्थिती त्यांची निर्माण झालेली आहे। हृदयाचे ठोके चुकतील अशी परिस्थिती त्यांची निर्माण झालेली आहे आणि डोळ्यातून पाणी निघाले। त्यांची परिस्थिती बघून मनातल्या मनात फक्त एवढेच विचार आले की आता या लोकांना मदत करायची आहे। आणि त्या लोकांना मदत केल्यावरती तुमच्या आयुष्यात तुम्हाला भरपूर काय मिळणार आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। कारण की आज जर तुम्ही दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी मिळतील। फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुम्ही दुसऱ्यांसाठी काहीतरी करा। आज जर तुम्ही दुसऱ्यांसाठी काहीतरी केलात तर नक्कीच तुमचे येणारे आयुष्य आहे, त्या आयुष्यात तुम्हाला सर्व गोष्टी मिळतील। आता फक्त एवढेच सांगतो, खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही मार्फत तुम्ही आम्हाला या मोहिमेला मदत करून फारच लाख मोलाचे काम करू शकता। आणि या मोहिमेसाठी आपल्याला काही लोकांनी मदतसुद्धा केलेली आहे। त्या लोकांनी आपल्या मनापासून छोटीशी का होईना, एकदम कमी
कमी का होईना पण मदत केलेली आहे, म्हणून त्यांचे लाख मोलाचे आभार. आणि आम्ही ईश्वर चरणी, स्वामी चरणी फक्त एवढेच प्रार्थना ठेवू की यांचे आयुष्य पूर्णपणे नीट जावे. त्यासाठी अभिजित सर, मनोज सर आणि शीतल पाठक यांनी आपल्याला या मोहिमेसाठी मदत केलेली आहे. कमल टाकसाले यांनी आपल्याला या मोहिमेसाठी मदत केलेली आहे. आणि यांचे मनापासून आभार, यांचे मनापासून आभार, कारण की आज यांनी आम्हाला या गोष्टीसाठी मदत केली आणि आज आम्ही या गोष्टीसाठी आम्ही पुढे जात आहोत. जर तुम्ही सुद्धा या गोष्टीला मदत केली तर या गोष्टीसाठी नक्कीच विचार करा, कारण की ही गोष्ट केल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व सुख मिळतील ह्याची गॅरंटी मी देतो. कारण की बऱ्याच लोकांना दानधर्म करून त्यांचे कर्म चांगले केले आणि स्वामींनी त्यांची साथ दिली. जो दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढेल, जो दुसऱ्यांचे सुख पाहू शकेल, तोच माणूस खरा ठरेल. जर तुम्ही खरे माणूस असाल तर नक्कीच या गोष्टीसाठी विचार कराल. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही मार्फत, कोणत्याही ॲपद्वारे तुम्ही या गोष्टीला मदत करून आमचे लाख मोलाचे काम करू शकता. तर नक्कीच या गोष्टीबद्दल एकदा मनापासून विचार करा. आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. आपण आपल्या मुद्द्याकडे वळण्यापूर्वी अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत, ज्या गोष्टी आपल्याला स्वतः स्वामी सांगतात आणि स्वामींच्या गोष्टी आपण कधीच दुर्लक्ष करत नाही. मग तुम्ही सुद्धा आता ही व्हिडिओ दुर्लक्ष करू नका, शेवटपर्यंत पहा. यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्ही ऐकल्या असाल, फक्त ह्या गोष्टी तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. तुमच्या आयुष्यातले प्रत्येक सुख तुम्हाला मिळतील अशी ताकद ह्या गोष्टी ठेवतात. आणि ह्या गोष्टी तुम्हाला मनापासून ऐकल्या पाहिजेत आणि ते स्वतःच्या आयुष्यामध्ये उतरवल्या पाहिजेत. आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी आणून त्या गोष्टींना तुम्हाला सोडून पुढे जायला पाहिजे. आता सर्वात पहिली गोष्ट, माणसाने सर्वप्रथम स्वामींची साथ मिळण्यासाठी काय करावे? माणसाने सर्वप्रथम दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढणे, आपले कर्म चांगले करणे, परमेश्वरावरती भक्ती चांगले करणे, रोज स्वामींचे जप करणे, स्वामींचे नाव काढणे, कोणत्याही कामाच्या अगोदर आणि कोणत्याही काम संपल्यानंतर स्वामींचे नाव घेणे. आणि आज जे काही आहे ते आपल्या परमेश्वरामुळे आपल्याकडे आहे. आणि जर आज आपले परमेश्वर नसते तर आपल्याकडे काहीच नसतं. एवढी गोष्ट फक्त नेहमी लक्षात ठेवा, कारण की जे परमेश्वर आपल्याला देतं ते आपल्याला स्वीकार करावं लागतं. फक्त ते सर्व बदलण्याची ताकद आपल्यामध्ये येते. परमेश्वर फक्त बघतो की हा माणूस त्याचा वापर कसा करतोय. जर तुम्ही त्या गोष्टीचा वापर चांगल्या प्रमाणात केलात, जर तुम्हाला थोडेसे पैसे दिले आणि त्या पैशांची तुम्ही चांगल्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट किंवा त्या चांगल्या प्रमाणात ते खर्च केले, चांगल्या गोष्टींवरती खर्च केले, तर परमेश्वर पुन्हा तुम्हाला पैसे द्यायला कधीच पाठी पुढं बघत नाही. तुमच्या आयुष्यातला हाच खेळ आहे. तुम्ही आत्ता त्या गोष्टींचे चांगले काम करा, त्या गोष्टी तुम्हाला डबल होऊन मिळतील. त्या गोष्टींचा तुम्हाला बरोबर मुनाफा मिळेल. प्रत्येक गोष्ट ही तुमच्या कर्मांवरती अवलंबून असते. आज तुमचे कर्म चांगले, उद्या तुमचे भविष्य चांगले. आज तुमचे काम चांगले, उद्या तुमचं सर्व काही चांगलं. फक्त एवढेच लक्षात ठेवा. आणि ही गोष्ट तुम्हाला माहिती सुद्धा असेल आणि या गोष्टीसाठी तुम्हाला विचार करण्याची सुद्धा गरज नाही, कारण की परमेश्वर हे प्रत्येकाच्या पाठीशी हात ठेवतात आणि तुम्हाला ती गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे. आणि माणुसकीच्या या धर्मामध्ये माणुसकी शिका. आपल्या परमेश्वराच्या पाठीवरती आपल्याला चालायचं आहे, आपल्या परमेश्वराच्या शब्दावरती चालायचं आहे. जर आपण परमेश्वराच्या शब्दावरती चालणं चालू केलं तर परमेश्वराचा हात आपल्या पाठीशी राहील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आता तुम्ही फक्त एवढेच लक्षात घ्या, जर तुम्हाला असे वाटते की परमेश्वर आपल्या सोबत नाहीत तर आता व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ चालू असता डोळे बंद करा. डोळे बंद करून घ्या. पूर्ण प्रमाणात डोळे बंद करा. स्वामींचे फक्त 3 वेळा जप करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता हळूहळू डोळे खोला आणि मला फक्त कमेंट बॉक्समध्ये जाऊन एवढेच सांगा की तुम्ही स्वामींचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आला की नाही. जर स्वामींचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आला तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये परमेश्वर बसतात. तुमच्या मनामध्ये आहेत परमेश्वर. आणि जर तुला सबस्क्राईब करता येत नसेल तर बाजूला कोणीही असेल त्याला विचारून नक्की तू सबस्क्राईब करून घेऊ शकतोस. आणि आता आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. परमेश्वरांनी सर्वात पहिली गोष्ट कोणती सांगितलेली आहे? जर मला प्रसन्न करायचे असेल तर तू पहिले माणुसकी शिक. कारण की आत्ताची वेळ ही तुम्हाला सुद्धा माहित आहे, आत्ताची पिढी तुम्हाला सुद्धा माहित आहे, आत्ताची परिस्थिती तुम्हाला सुद्धा माहित आहे. कोणीच कोणाचा विचार करत नाहीये, कोणीच कोणाकडे बघत नाहीये. कोण तिथं कुठेही गेलं त्याच्यावरती लक्ष देत नाही. कोणासोबत वाईट घडते, कोणासोबत चांगलं घडते यावरती सुद्धा लक्ष नाही आहे. फक्त एवढेच लक्षात ठेवा, जर या मतलबी दुनियेमध्ये तुम्ही दुसऱ्यांचा विचार करायला शिकलात, आयुष्यातले सर्व गोष्टी तुम्ही शिकलात, आयुष्यातल्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतीलच. परमेश्वर कधी सांगत नाही की माझ्या भक्तीमध्ये कमी पडते तुझी. फक्त तू माणुसकीमध्ये कमी पडून देऊ नको, तीच म्हणजे तुझी परमेश्वराकडे दिलेली भक्ती आहे.
आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा वाक्य तुम्ही ऐकलाच असेल, हा वाक्य तुम्ही रोज बोलतच असेल, कारण की परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे जोपर्यंत तुम्ही माणुसकीच्या पाठीशी आहात. आणि जोपर्यंत तुम्ही चांगले कर्म कराल तोपर्यंत तुमचे भविष्य चांगले घडणार नाही. जर तुमचे आत्ता दिवस चुकीचे चालू असतील तर विचार करा, तुमचे चांगले कर्म नाहीत मागच्या वेळीचे. मग आत्तापासून चांगले कर्म करायला चालू करा, तुमचे पुढचे आयुष्य चांगले घडतील. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला समजून घ्यायच्या आहेत. आणि शेवटची 2 मिनिटे या व्हिडिओची फारच महत्वाची ठरणार आहेत. तुझ्यासाठी फारच महत्वाची ती वेळ आहे आणि ती वेळ तुझ्यावरती चांगली वेळ आणून देण्याचे काम करणार आहे. आणि चांगली वेळ कधी येते? चांगली वेळ ही माणसाच्या वागणुकीवरून येते. जर तुमच्यामध्ये संयम नावाची गोष्ट असेल, जर आयुष्यामध्ये तुम्ही सर्व काही सहायला शिकलात, तुम्ही मॅच्युअर झालात, तुम्ही आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीला सामोरे गेलात. तुमच्या आयुष्यामध्ये दुःख काय येतात? तुमच्या आयुष्यामध्ये दुःख येतात कारण की तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर पडायची ताकद मिळावी. तुम्ही जर एकदा त्या दुःखातून बाहेर निघालात तर दुसऱ्यांदा सुद्धा ते दुःख आले तरी सुद्धा तुम्ही त्या गोष्टीतून आरामात बाहेर पडाल, तरी सुद्धा तुम्ही त्या गोष्टीला पाठी सोडून आपल्या आयुष्यामध्ये आरामात पुढे जाल. फक्त एवढेच लक्षात ठेवा, कारण की बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात. आपल्याला आपली जबाबदारी पार पाडायची असते, आपल्याला आपली परिस्थिती बदलायची असते, आपल्याला आपल्या प्रत्येक गोष्टी बदलायच्या असतात, आपल्याला आपल्या आयुष्यातले सर्व सुख पाहिजे असतात. आणि त्यासाठी आपण भरपूरच प्रयत्न करतो. फक्त प्रयत्नांना सुद्धा यश मिळत नाही, या प्रश्नाचं सुद्धा उत्तर देतो तुम्हाला. तुम्ही जर प्रयत्न करत असाल एखाद्या गोष्टीला आणि त्या गोष्टीतून पण तुम्हाला यश मिळत नसेल तर तुमच्या प्रयत्नांमध्ये कमी आहे किंवा तुमच्या भक्तीमध्ये कमी आहे किंवा तुमच्या कर्मांमध्ये कमी आहे. तर तुम्ही सतत प्रयत्न करत राहा, कारण की जो माणूस सारखे सारखी जी गोष्ट करतो ती गोष्ट त्याच्या मनात राहते, ती गोष्ट त्याच्या ध्यानात राहते आणि आयुष्यातली प्रत्येक गोष्ट मग त्याला मिळत जाते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कारण की बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत आणि त्या सर्व गोष्टी तुम्ही समजून घेणार आहात. फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका. मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बघा आणि बघा मग आयुष्यातले कसे दुःख गायब होते, आयुष्यातले प्रत्येक सुख तुम्हाला कसे मिळते. आणि बऱ्याच गोष्टी आहेत. आणि तुम्हाला फक्त एवढेच सांगतो, आपल्या देवावरती विश्वास ठेवा. जर तुम्हाला आपल्या परमेश्वरावरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्स मध्ये एकदा नक्की श्री स्वामी समर्थ लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि आता ह्या पुढील तुमच्यासाठी महत्वाचे आहे तर ते सुद्धा एकदा तुम्ही नक्कीच ऐकून घ्या, कारण की ही व्हिडिओ तुमच्यासाठी फारच महत्वाची ठरणार आहे. नेहमी लक्षात ठेवा, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कधीच कमी पडून देऊ नका. तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीसाठी कधीच आपला परमेश्वर कमी पडून देणार नाही. आपला देव आपल्याला कोणत्याच गोष्टीमध्ये कमी पडून देणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये सर्व सुख आपल्याला मिळून जातील. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्या अगोदर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि यापुढे पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. तर तुझ्या आयुष्यासाठी महत्वाचे थोडे वेळ, तुझ्या जीवनातले तुझ्या यापुढचे फक्त 3 मिनिटं तुझ्यासाठी फारच महत्वाचे ठरून जाणार आहे. कारण की ह्यापुढे जे 3 मिनिटं मी जे मंत्र, जे नाव माझ्या मनातून काढणार आहे ते मनातल्या मनात तुझ्या मनात बसतील. आणि त्यानंतरचा तुझ्या मनावरती झालेला परिणाम बघ. त्यासाठी फक्त पुढचे 3 मिनिटं तुझ्या हातातला मोबाईल बाजूला ठेव, आवाज वाढव आणि डोळे बंद कर आणि एकदा हे मनापासून ऐकूनच घे आणि त्यानंतर झालेला बदल मला सांग. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. या साहजिक गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजणे अत्यंत महत्त्वपूर्ण झालेले आहे. आणि आता तुम्हाला सांगतो, स्वामी समर्थ हे नाव सुद्धा एवढे मोठे आहे की तुम्ही कोणत्याही दुःखात यांचे नाव घ्या तरी पण या नावातून एक गोड आनंद असा चांगला नाव निघणारच. कारण की श्री स्वामी समर्थ हा नाव घेतल्या डोक्यात जे घाण विचार असतील ते सुद्धा बाहेर निघतात. म्हणून कोणतेही काम करण्यापूर्वी, कोणत्याही गोष्ट करण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ हे नाव नक्की घ्या. स्वामी समर्था, तुमच्यामुळे आम्हाला हे दिवस बघायला मिळाले आणि स्वामींमुळे आज ही व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघत आहात. स्वामींमुळे आज तुम्ही या जगात सुद्धा आहात आणि स्वामींमुळे तुम्ही या जगामध्ये कष्ट सुद्धा करत आहात. कारण की ही सर्व खेळ आहे, जो या जगाचा खेळ आहे, जो या पृथ्वीवरचा खेळ आहे आणि जो माणसांमधला वाद विवाद आहे, हे सर्व काही निर्माण स्वामींनीच केलेले आहे. हा सगळा चमत्कार स्वामींचाच आहे. म्हणून सांगतो, ज्यांनी हा खेळ रचविला आहे त्या माणसाकडे तुम्ही नेहमी आणि सदैव राहा. कारण की तोच माणूस तुम्हाला हा खेळ समजावू शकतो, तोच माणूस तुम्हाला या खेळात पुढे नेऊ शकतो आणि तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये काहीतरी करू सुद्धा शकता. पण तुम्हाला जर या जीवनाच्या खेळाला समजून जायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की स्वामींचे जे विचार आहेत आणि स्वामी जे सांगतात आणि अजून काही असे उपाय आहेत ते सर्व काही आपल्या चॅनलवरती येत राहत असतात. म्हणून आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करूनच ठेवा. तर हा मुद्दा आपला झाला, जो की स्वामींना काय पाहिजे हा मुद्दा आपल्या समोर येतो. स्वामींना तुमच्याकडून काहीच नको. स्वामी फक्त तुमच्याकडून एवढीच अपेक्षा ठेवतात, तुम्ही कधीच दुसऱ्यांचं वाईट बघू नका. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हा, जर तुम्ही यापूर्वी कधी चुकला असाल आयुष्यामध्ये, कोणाबद्दल थोडा तरी वाईट विचार केला असाल किंवा कोणत्याही माणसाबद्दल वाईट कर्म केला असाल, जर तो तुमचा दुश्मन असेल आणि तुम्ही त्या दुश्मनाबद्दल सुद्धा वाईट विचार केला असाल, तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचे चांगले कधीच होणार नाही. पण स्वामी हे प्रत्येकांना एक संधी देतात आणि तुमच्यासाठी सुद्धा ती संधी उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्ही फक्त आता ही व्हिडिओ चालू असताना एकदा डोळे बंद करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे 3दा नाव घ्या. डोळ्यासमोर स्वामींचा चित्र येतच असेल, डोळ्यासमोर जर स्वामींचा चित्र आला तर एवढे लक्षात ठेवा, अजून सुद्धा स्वामी तुमच्या सोबत आहेत आणि स्वामींकडून फक्त माफी मागा मनापासून. एकदा कमेंट बॉक्समध्ये पण की स्वामी समर्था, मी परत कशी कोणतीही चूक करणार नाही, माझ्याकडून चूक झालेली आहे. कारण या आयुष्यामध्ये जर तुम्ही चुकी झालेली असेल आणि त्यासाठी माफी मागत असाल तर तुम्ही सर्वात श्रेष्ठ माणूस आहात. कारण सध्याच्या वेळेत माणूस माफी मागायला मागतच नाही. स्वामी समर्थ स्वतःहून सांगतात, तुमची जिथं चुकी असेल तिथं तुम्ही माफी मागा, पण तुमची जिथं चुकी नसेल तिथं तुम्ही समोरच्या माणसाला समजावून घ्या. फक्त तिथं वादविवाद निर्माण करू नका. कारण वादविवादामधून काहीच मिळत नाही. त्यातून फक्त मिळते ती आपल्याला निराशा आणि त्यातून फक्त मिळते ती आपल्याला बेइज्जती. आणि अजून काही अशा गोष्टी आहेत, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये थोडीशाच गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या अत्यंत कमी आहेत, पण स्वामींचे असे भले मोठे विचार आहेत जे विचार पाहून तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये कोणतेही दुःख राहणार नाही. तुमची जी सर्वात मोठी इच्छा आहे ती सुद्धा पूर्ण होऊन जाईल. म्हणून आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. कारण की पुढचे व्हिडिओज हे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आणि अत्याधिक महत्त्वाचे ठरणार आहेत. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा.
चला तर मित्रांनो, आपण भेटूया एकदा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य ही शक्य करून दाखवतील आपले स्वामी.